जय शिवराय शेतकरी मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये खूप अग्रेसर ठरत आहे। या व्यवसायाकडे बरेच तरुण आता वळायला लागलेत आणि हा व्यवसाय शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून बऱ्याच प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जातोय। मित्रांनो, या व्यवसायामध्ये इतर जनावरांच्या तुलनेमध्ये किंवा इतर डेअरी फार्मिंग या व्यवसायाच्या तुलनेमध्ये या व्यवसायाला खूप कमी पैसा आणि जागा लागत असते आणि सोबत चारा लागत असतो, म्हणून या व्यवसायाकडे आज तरुणाचा कल वाढलेला आहे। मित्रांनो, शेळी पालन करत असताना शेळींमध्ये खूप प्रकार आहेत, खूप जाती आहेत। त्यात प्रामुख्याने आज आपण या व्हिडिओमध्ये काठेवाडी शेळीचं संगोपन कसं करायचं किंवा काठेवाडी शेळीकडनं उत्पन्नाचे किती आपल्याला मार्ग असतात किंवा काठेवाडी शेळीकडनं आपल्याला किती उत्पन्न भेटू शकतं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। मित्रांनो, तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मित्रांनो, काठेवाडी शेळी ही आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात पाळली जाते। याचे उद्देश असे असतात मित्रांनो, ही शेळी मीठसाठी पाळली जाते, म्हणजे मांस उत्पादनासाठी आणि सोबतच दूध उत्पादनासाठी। दुधासाठीही हिचं प्रोडक्शन खूप छान आहे आणि मांसासाठी हिच्या पिल्लांचं वेट गेन कॅपॅसिटी खूप छान आहे। आपण या शेळीची जर तुलना बिटल या शेळीची केली, मित्रांनो बिटल ही शेळी ही जरा काठेवाडी शेळीपेक्षा ही अपग्रेड आहे, जरा जास्त आहे, म्हणून आपण बिटल ह्या शेळीचं संगोपन जर अफोर्ड करू शकत नसू किंवा आपल्याला ती शेळी जर परवडत नसेल तर आपल्याला एक दुय्यम पर्याय म्हणून काठेवाडी ही शेळी त्याच पर्पजने आपण सांभाळू शकतो किंवा पाळू शकतो की आपल्या फार्मवर त्याचं संगोपन करू शकतो। सर्वसामान्य जो शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य जो शेळी पालक असेल त्याला बिटल मध्ये काम करायचंय, पण बिटल ही शेळी तो घेऊ शकत नाही। दूध उत्पादनासाठी त्याला शेळी पालन करायचं असेल तर त्याच्यासाठी काठेवाडी शेळी हे बेस्ट ऑप्शन असू शकतं। कारण काठेवाडी शेळीचं जर दुधाची जर कॅपॅसिटी जरी बघितली आपण, ती काठेवाडी शेळी जवळजवळ कमीत कमी 1 ते 1.5 आणि जास्तीत जास्त 2 ते 2.5 लिटर पर्यंत दूध द्यायची क्षमता ठेवत असते। मित्रांनो, सोबतच पिल्ल्यांची ही जन्म देण्याची क्षमता तिची छान आहे, ती कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 3 ते 4 पिल्लांना ती जन्म देऊ शकते। हे तुमच्या संगोपनावर अवलंबून आहे। मित्रांनो, तुम्ही त्या शेळीचं संगोपन कसं केलेलं आहे किंवा त्या शेळीची तुम्ही काळजी, निगा आणि त्या शेळीवर तुम्ही मेहनत किती केली ह्या गोष्टीवर अवलंबून असतं। मित्रांनो, मी स्वतः वैयक्तिक नोकरी लागण्याच्या अगोदर म्हणजे 2006-07 पासून तर जवळजवळ 2008-09 पर्यंत, म्हणजे 2010-11 पर्यंत माझ्या स्वतःजवळ काठेवाडी शेळ्या होत्या आणि मी खूप चांगल्या आणि व्यवस्थित पद्धतीने त्या सांभाळत गेलो आणि त्यांच्याकडून खूप छान असं उत्पन्न घेत चाललो। मित्रांनो, उत्पन्न घेण्याचे ही खूप वेगवेगळे प्रकार आहेत। जसं की तुम्ही काठेवाडी शेळी जर तुम्ही मांस उत्पादनासाठी करत असाल, कारण ह्या शेळीला मूळतः दूध हे जास्त असतं आणि त्यापासून येणारे जे पिल्ले असतात त्या पिल्ल्यांना वेट गेन होण्यासाठी दुसरा कुठला चाऱ्याची गरज नसते। जोपर्यंत पिल्लू 1 ते 1.5 महिन्याचं असं त्याला गरज असते ती म्हणजे आईच्या दुधाची, आणि ह्या शेळीला प्रामुख्याने दूध जास्त असल्या कारणाने पिल्लांचंही वजन वाढ खूप छान पद्धतीने होत असतं। सपोज तुम्हाला जर दुधासाठी शेळी पाळायची असेल तर तुम्ही ह्या शेळी मार्केटमधून आणल्यानंतर तुम्ही शेळी जनलेली आणा, म्हणजे पिल्ले दिलेली असेल, किंवा तुम्ही गाभण शेळी आणा। ज्यावेळेस शेळी पिल्ले देते तुम्ही 1 ते 1.5 महिने पिल्ले पाजा, त्यानंतर ते पिल्ले तुम्ही मार्केटला विकू शकता। 1 ते 1.5-2 महिन्यांनी ते पिल्ले तुमचे जनरली 4-4.5-5 हजारापर्यंत जाऊ शकता। त्या पिल्ल्यांची क्वालिटीवर डिपेंड आहे मित्रांनो। त्यानंतर त्या शेळीचे येणाऱ्या 2 महिन्यासाठी तुम्ही दूध धुवू शकता, म्हणजे ज्या दामाला पिल्ले गेलेत ना त्या दामापर्यंत तुम्ही त्या शेळीचं दूध ही विकू शकता आणि सोबतच ती शेळी फुल्ली तुमच्याकडे प्रॉफिटमध्ये असणार। नंतर चांगल्या गुणवत्तेवाल्या बोकडकडनं त्या शेळींना लावून घ्या। नंतर त्यांच्याकडनं येणारं जे प्रोडक्शन असेल ते खूप छान पद्धतीचं असेल किंवा खूप छान आणि उत्कृष्ट आणि दर्जेदार असेल। मित्रांनो, जनरली एक क्रेज आणि एक ट्रेंड असा चालू आहे, जर तुम्हाला काठेवाडी शेळी पालन करायचं असेल तर त्या काठेवाडी शेळींसोबत तुम्ही बिटलचा नर घ्या किंवा कोटा जातीचा नर घ्या ब्लॅक मध्ये। तर याचा उद्देश असा आहे मित्रांनो, ते येणारं जे प्रोडक्शन असेल, तुम्ही जी ओरिजिनल ब्रीड आहे, जसं तुम्हाला बिटल मध्ये काम करायचंय, बिटल ही शेळी तुम्ही महाग असल्या कारणाने जर अफोर्ड करू शकत नसाल तर तुमच्याकडे होम ब्रीड जे 50-50 असेल, जे क्रॉस ब्रीड असेल, ते स्वतः तुमच्या घरच्या प्रोडक्शनचं तयार होणार आणि त्यांना ज्यावेळेस क्रॉस ब्रीडला तुम्ही ज्यावेळेस ओरिजिनल बोकडाकडनं लावाल तर तुमचं 80% प्रोडक्शन येणार। म्हणून मित्रांनो, काठेवाडी शेळी ही खूप छान आहे, खूप दर्जेदार आहे। इतर शेळींच्या तुलनेमध्ये जर मी विचार केला, जर तुमच्याकडे गावरानी शेळ्या असतील, गावरानी शेळींच्या तुलनेमध्ये जर काठेवाडी शेळीचा विचार केला तर काठेवाडी शेळी ही नेहमीच उत्पन्नाच्या दृष्टिकोनानुसार असेल किंवा प्रोडक्शनच्या दृष्टिकोनानुसार असेल किंवा दुधाच्या दृष्टिकोनानुसार असेल, ही शेळी अग्रगण्य ठरणार। मित्रांनो, या शेळीची दूध देण्याची कॅपॅसिटी खूप छान आहे।
याने तुम्ही दुधाचंही काम करू शकता। या शेळीची पिल्ले देण्याची कॅपॅसिटी छान आहे, पिल्लांचं वेट गेन होण्याची कॅपॅसिटी छान आहे। याने तुम्ही मांस उत्पादनासाठी तुमचे त्या शेळींचे पिल्ले विकू शकता। या शेळींमधनं जर उत्कृष्ट प्रजातीचे बोकड त्या शेळ्या जन्माला घालत असतील तर त्या शेळींचे बोकड तुम्ही ईदसाठी सुद्धा विकू शकता। वजन गेन, वजन वाढ खूप छान आहे या शेळींच्या मार्फत येणाऱ्या पिल्लांकडनं। याचं रिझन एकच आहे मित्रांनो की या शेळींना दूध चांगलं असतं। जनरली या शेळींचा विचार जर केला म्हणजे या शेळ्या आम्हाला कुठे उपलब्ध होतील तर आमच्या चाळीसगावमध्ये, म्हणजे जळगाव जिल्ह्यात एक चाळीसगाव तालुका आहे, त्या चाळीसगाव तालुक्यामध्ये दर आठवड्याला एक वेळेस म्हणजे शनिवार या दिवशी बाजार भरत असतो। या बाजारात तुम्हाला काटेवडी शेळी उपलब्ध होईल मित्रांनो, तुम्ही तिथून व्यवस्थित पद्धतीने खरेदी करू शकता। खूप मोठ्या संख्येने तिथं क्वांटिटी शेळींची उपलब्ध असते, तुम्हाला जी शेळी पटेल ती शेळी तुम्ही खरेदी करू शकता। सोबत मित्रांनो आमच्याकडे एक ट्रेंड असतो, जनरली संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा नसेल हे तर नाही सांगता येणार। जनरली या शेळ्या सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान मध्ये जास्त प्रमाणात घेतल्या जातात आणि ज्यावेळेस कपाशीचं सीझन असतं त्यावेळेस त्या चारल्या जातात। एक पाऊस पडल्यानंतर लोकांना काम नसतं। जनरली मित्रांनो या शेळ्या आमच्या खानदेश या भागामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नंतर जास्त प्रमाणात संगोपन केलं जातं। याचं रिझन असं आहे मित्रांनो, जंगलामध्ये चारा फ्रीचा उपलब्ध असतो आणि ह्या चाऱ्याचा उपभोग घेण्यासाठी आमचे लोकल जे शेळी पालक बंधू असतात ते या शेळींचं संगोपन करत असतात। आता काटेवडी शेळी बंदिस्त स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये पाळली जाते मित्रांनो। ज्यांच्याकडे चारा उपलब्ध असेल तर ते बंदिस्तही करू शकतात, ज्यांच्याकडे नसेल तर ते फिरस्ती पद्धतीने म्हणजे मुक्त संचार पद्धतीने या शेळींचं संगोपन करू शकतात। या शेळ्या मल्टीपर्पज मित्रांनो, असं अजिबात नाही की बंदिस्तच करा किंवा यांना मुक्त संचार पद्धतीने करा। हींची बोन कॅपॅसिटी स्ट्रॉंग आहे, यांची रोगप्रतिकार शक्ती इतर शेळींच्या तुलनेत जर बघायला गेलं ती छान आहे, स्ट्रॉंग आहे। तर ही शेळी नक्कीच तुम्हाला फायद्याची ठरणार मित्रांनो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा काटेवडी शेळीविषयीची माहिती भेटली, अजून याच्या व्यतिरिक्त काही पाहिजे असेल तर कृपया तुम्ही कॉमेंटमध्ये जरूर कळवा, मी नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण इथेच थांबू। जय शिवराय।